कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील प्रमुख विकास प्रकल्पांचा आढावा घेतला। यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, चंद्रदीप नरके, राहुल आवाडे आणि शिवाजी पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या विकास आराखड्याच्या अंमलबजावणी दरम्यान कोणत्याही नागरिकाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी असे निर्देश दिले। वर्षानुवर्ष सुरू असलेल्या किरणोत्सव प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ देऊ नये। मंदिर परिसर आणि आतील नूतनीकरणाची कामं करताना नैसर्गिक दगडांचा वापर करावा आणि गुणवत्तापूर्ण कामं करावीत अशा सूचना त्यांनी केल्या। कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळं आणि मंदिरांना भेट देण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक येतात। आता जिल्ह्यात सर्किट बेंच देखील स्थापन झाले। यामुळे जिल्ह्याची जबाबदारी वाढली असून सर्व कामं गुणवत्तापूर्ण आणि भविष्यदृष्टी ठेवून करावीत असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेत। कामात वेळकाढूपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रसंगी निलंबनाची कारवाई करू असा इशाराही त्यांनी दिला। कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणासाठी वेगवेगळे प्रस्ताव सादर न करता भविष्यातील गरजा लक्षात घेऊन 3 किलोमीटर लांबीची धावपट्टी तयार करण्यासाठी दोन्ही बाजूंची तपासणी करून आवश्यक भूसंपादन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। शाहू मिलमधील प्रस्तावित शाहू स्मारकासाठी वस्त्रोद्योग महामंडळाकडून जागा हस्तांतरणाबाबत त्यांनी तातडीनं प्रक्रिया राबवण्यासाठी दूरध्वनीवरून वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याशी चर्चा केली। यावेळी त्यांनी कोल्हापूर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर, किल्ले पन्हाळा युनेस्को जागतिक वारसा स्थळ, IT पार्कसाठी शेंडा पार्क इथली जमीन वाटप, कोल्हापूर क्रिकेट स्टेडियम, श्री छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल, कोल्हापूर विमानतळ भूसंपादन, पंचगंगा नदी प्रदूषण मुक्ती, नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचं बांधकाम, सारथी उपकेंद्र कोल्हापूर आणि राजर्षी छत्रपती शाहू स्मारक ट्रस्ट इमारतीचं नूतनीकरण आदी कामांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला। या बैठकीला माजी आमदार राजेश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन S, कोल्हापूर महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हाधिकारी डॉक्टर संपत खिल्लारी, जिल्हा नियोजन अधिकारी अमित सुतार यांच्यासह जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांचे प्रमुख उपस्थित होते।